ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंय। जिल्ह्यात शेकडो योजना पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात केवळ काहीच गावांमध्ये नळातून पाणी पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण? संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 1164 पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या। प्रशासनाच्या माहितीनुसार त्यापैकी 702 योजना पूर्ण झाल्यात, मात्र प्रत्यक्षात केवळ 10 ते 12 गावांमध्येच नियमित पाणी पुरवठा सुरू असल्याचं चित्र आहे। त्यामुळे योजना पूर्ण बंद झाल्याचा दावा आणि नागरिकांना मिळणारा प्रत्यक्ष लाभ यामध्ये मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे। काही ठिकाणी कंत्राटदाराकडून कामांना गती मिळाली नाही, तर काही ठिकाणी विविध विभागांच्या परवान्याअभावी कामे रखडली। याशिवाय योजनांचं ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक असलेली लोकवर्गणीही अनेक गावात जमा झाली नाही। दरम्यान या योजनांसाठी सुमारे 670 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध झाला आहे। मात्र अनेक योजना कागदावर पूर्ण झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याचं दिसून येत आहे।